महाराष्ट्रात एकीकडे पावसानं थैमान घातलं असतानाच आता कोरोना व्हायरसची एंट्री झाली आहे। गेल्या आठवड्याभरामध्ये केरळ, महाराष्ट्र आणि दिल्ली या राज्यांमध्ये कोरोना व्हायरसच्या नव्या केसेस नोंदवल्या गेल्या आहेत। विशेष म्हणजे या केसेसची संख्या गेल्या आठवड्याच्या तुलनेत तब्बल 4 पटीनं वाढली आहे। मागच्या आठवड्याभरात भारतात कोविड-19चे 787 नवीन रुग्ण आढळले आहेत, ज्यामुळे देशातल्या एकूण ॲक्टिव्ह केसेसची संख्या 1000च्या पुढे गेली आहे। त्याचवेळी कोरोनामुळे एकूण 11 जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत महाराष्ट्रात। त्यामुळे कोरोना पुन्हा एकदा महाराष्ट्रात पसरतोय का असे प्रश्न विचारले जात आहेत। राज्यात आणि देशभरात कोरोना व्हायरसची स्थिती नेमकी काय आहे? कोरोनाच्या केसेस पुन्हा का सापडत आहेत? 2021चा व्हेरिएंट आणि आताच्या व्हेरिएंटमध्ये काय फरक आहे? देशात पुन्हा लॉकडाऊनची भीती आहे का? जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सगळ्यात आधी देशभरात कोरोनाची स्थिती काय आहे ते बघू। देशात सध्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या 1047 वर पोहोचली आहे। यावर्षी ॲक्टिव्ह केसेसनं पहिल्यांदाच 1000चा टप्पा ओलांडला आहे। आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार गेल्या एका आठवड्यामध्ये कोरोनाच्या 787 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे। यामुळे ॲक्टिव्ह केसेस 1000च्या पुढे गेले आहेत। सध्या केरळमध्ये कोरोनाचे सर्वाधिक 430 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत। हे रुग्ण अचानक वाढले आहेत, कारण 19 मेला तिथल्या कोरोना रुग्णांची संख्या फक्त 95 एवढीच होती। केरळमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झालाय। केरळमधल्या एर्नाकुलम, तिरुअनंतपुरम आणि कोझिकोड सारख्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या केसेस वाढत आहेत। महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर केरळनंतर देशात दुसरा नंबर महाराष्ट्राचा आहे। राज्यामध्ये सध्या कोरोनाच्या 209 ॲक्टिव्ह केसेस आहेत। गेल्या आठवड्यामध्ये हा आकडा फक्त 56 एवढा होता। त्यामुळे राज्यात आठवड्याभरात रुग्णसंख्या 4 पटीनं वाढली आहे। देशात रुग्णसंख्येच्या बाबतीत जरी महाराष्ट्र दुसऱ्या नंबरवरती असला तरी मृत्यूचं प्रमाण महाराष्ट्रातच सर्वाधिक आहे। कोरोनामुळे देशात झालेल्या 11 मृत्यूंपैकी 5 मृत्यू महाराष्ट्रातले आहेत। राज्याच्या मुंबई, ठाणे आणि पुणे या भागांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव बघायला मिळतोय। कोरोनाच्या वाढत्या केसेस पाहता मुंबईच्या झोपडपट्टीच्या भागामध्ये आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट झोनमध्ये टेस्टिंग वाढवण्यात आली आहे। केरळ आणि महाराष्ट्राप्रमाणे राजधानी दिल्लीतही कोरोनाच्या केसेस वाढत आहे। दिल्लीमध्ये सध्या 104 ॲक्टिव्ह केसेस आहेत, पण धक्कादायक म्हणजे गेल्या आठवड्यात इथल्या रुग्णांची संख्या फक्त 5 होती। त्यामुळे दिल्लीत कोरोनाच्या केसेस किती वेगानं वाढल्या हे लक्षात येतं। दिल्लीमधल्या रुग्णांमध्ये व्हायरल फीवर सारखे म्हणजेच साध्या तापासारखी लक्षणं दिसून येत आहे। अन्य राज्यांबाबत बोलायचं झालं तर गुजरातमध्ये कोरोनाच्या 83 केसेस आहेत, तर कर्नाटकमध्ये कोरोनाच्या 80 केसेस सापडल्या आहेत, पण त्यापैकी 73 केसेस एकट्या बँगलोरमध्ये आहेत। आता देशभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना देशात या व्हायरसचे 4 वेगवेगळे व्हेरिएंट आढळून आले आहेत। हे व्हेरिएंट आहेत LF.7, JN.1, NB.1.8.1 आणि BA.2। यापैकी सर्वाधिक रुग्ण JN.1 व्हेरिएंटचे आहेत। देशातल्या एकूण रुग्णांपैकी 53% रुग्णांमध्ये कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट आढळला आहे। या पाठोपाठ BA.2 व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत। देशभरात या व्हेरिएंटचे 26% रुग्ण आहेत। आता देशात कोरोनाच्या JN.1 व्हेरिएंटचे रुग्ण आढळत असले तरी यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण तज्ज्ञांच्या मते हा व्हेरिएंट वेगानं पसरत असला तरी त्याचा धोका कमी आहे। जगाच्या अनेक भागांमध्ये हा कॉमन व्हेरिएंट बनला आहे। ताप, अशक्तपणा आणि घशाची खवखव ही या व्हेरिएंटची लक्षणं आहेत। ही लक्षणं काही आठवड्यापर्यंतही राहू शकतात। काही केसेसमध्ये कोविड-19 मधून बरं झालं तरी ही लक्षणं दिसू शकतात। त्यामुळे या व्हेरिएंटमुळे जास्त घाबरायचं कारण नाही। आता देशभरात कोरोनाच्या केसेस वाढत असल्यामुळे पुन्हा लॉकडाऊनची भीती आहे का असे प्रश्न विचारले जात आहेत। हे जाणून घेण्यासाठी आपल्याला कोरोनाचे हे जे नवे व्हेरिएंट सापडले ते आधीच्या व्हेरिएंटच्या तुलनेत कसे वेगळे आहेत हे समजून घ्यावं लागेल। भारतामध्ये 2021 मध्ये कोरोनाची सेकंड वेव्ह आली होती। त्यावेळी देशात सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली होती। त्याचवेळी देशात सगळीकडे लॉकडाऊन लावण्यात आलं होतं। तेव्हा कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट पसरला होता। आता हा व्हेरिएंट आणि सध्या पसरणाऱ्या JN.1 व्हेरिएंटमध्ये काय फरक आहे हे सांगतो। कोरोनाच्या डेल्टा व्हायरसच्या पसरण्याचा वेग हा मीडियम होता, म्हणजेच हा व्हेरिएंट तेवढा वेगानं पसरत नव्हता। पण सध्या आलेल्या JN.1 व्हेरिएंटचा पसरण्याचा रेट प्रचंड आहे। जर रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर डेल्टा व्हेरिएंटचा धोका कमी होता, पण सध्याच्या JN.1 व्हेरिएंटमध्ये रोगप्रतिकार शक्तीला मात देण्याची ताकद आहे। पण असं असलं तरी डेल्टा व्हेरिएंटपेक्षा JN.1 व्हेरिएंटचा धोका कमी आहे, कारण JN.1 व्हेरिएंटमध्ये मृत्यूची शक्यता अगदीच कमी आहे।
2021 मध्ये आलेल्या डेल्टा व्हेरियंटमध्ये मृत्यूची शक्यता जास्त होती, जी यावेळच्या व्हेरियंटमध्ये नाहीये. तसंच डेल्टा व्हेरियंटमध्ये फुफ्फुसांना धोका होता, जो आताच्या व्हेरियंटमध्ये नाहीये. जर कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटची लागण झाली तर दवाखान्याची किंवा उपचारांची गरज भासण्याची शक्यता जास्त होती. पण JN.1 व्हेरियंटमध्ये ही शक्यता एकदम कमी आहे. त्यामुळे सध्या तरी लोकांनी या व्हायरसमुळे घाबरून जाण्याचं कारण नाही, असं तज्ज्ञांकडून सांगण्यात येतंय. म्हणजेच काय तर कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे देशभरात रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी यात मृत्यूचा धोका जास्त नाही. त्यामुळे सध्या देशात लॉकडाऊनसारखी स्थिती नाही, असं सांगण्यात येतंय. अर्थात रुग्णांच्या परिस्थितीकडे आणि नव्या व्हेरियंटच्या वेगाकडे लक्ष असेलच. आता कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत आणखी एक प्रश्न विचारला जातोय, तो म्हणजे या व्हेरियंटवरती कोरोनाची वॅक्सिन प्रभावी ठरते का? तर याचं उत्तर हो असं आहे. जर तुम्ही कोरोनाची वॅक्सिन घेतली असेल तर तुम्हाला JN.1 व्हेरियंटची लागण होण्याची शक्यता फारशी नाहीये. हा व्हेरियंट पूर्वीच्या व्हेरियंटप्रमाणे थेट तुमच्या फुफ्फुसांपर्यंत जात नाही. तो नाक आणि घशासारख्या अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीमवरतीच अटॅक करतो. त्यामुळं हा व्हेरियंट वेगानं पसरत असला तरी यामध्ये फुफ्फुस खराब होण्याची शक्यता नाही. आता जर तुम्हाला या व्हेरियंटची लागण झालीच आणि तुम्ही ऑलरेडी वॅक्सिन घेतली असेल तर तुमच्या जीवाला फारसा धोका नसेल, असं आरोग्य क्षेत्रातल्या तज्ज्ञांकडून सांगण्यात येतंय. असं असलं तरी सरकारनं कोरोनाच्या वाढत्या केसेस बघता आपल्याकडून तयारीला सुरुवात केली आहे. संक्रमित क्षेत्र मार्क करण्यात आली असून टेस्टिंगची संख्या वाढवली आहे. दवाखान्यांमध्येही ऑक्सिजन, औषधं आणि बेडची उपलब्धता चेक केली जाते. कोरोनाचा हा व्हेरियंट फारसा धोकादायक नसला तरी तो पसरू नये याची काळजी घेतली जाते. सध्या तरी लॉकडाऊनची शक्यता नसली तरी सगळ्या पातळ्यांवरती काळजी घेऊन धोका कमी करण्याचा आणि रुग्णसंख्या आटोक्यात आणायचा प्रयत्न सध्या सुरू आहे. या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.